हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 6. शब्दखंडन. ओवी क्रमांक 77. गगन आपणया निघे, सिंधू आपणपा रिघे, की तळहात काय वळंगे आपण पया. अर्थात आकाश स्वतःमध्ये शिरते का, समुद्र स्वतःमध्ये प्रवेश करतो का, की तळहात स्वतःच्याच तळहाताला पकडतो का. आकाश स्वतःचे स्वतःत शिरू शकत नाही की घुसू शकत नाही. समुद्र स्वतःमध्ये प्रवेश करू शकत नाही. तळहात स्वतःच्या तळाला पकडू शकत नाही. हे असे सर्व करणे अशक्य आहे. याचप्रमाणे आत्मपरब्रह्म स्वतःच स्वतःची महती दाखवून अविद्या अज्ञान लुप्त करणार नाही. ते आपल्याला करावे लागते. त्यासाठी आपण ज्ञानी विद्यावान होणे पुरेसे आहे. ओवी क्रमांक 78. सूर्य सूर्यासी विवळे, फळ आपणया फळे, की परिमळू परिमळे घेपतसे. अर्थात सूर्य सूर्याला प्रकाशित करतो का, फळ स्वतःचे स्वतःला खाते का, वास स्वतःचा वास घेतो का. सूर्य स्वतःला प्रकाशित करत नाही. फळ स्वतःला खाऊन स्वतःचा आस्वाद घेऊ शकत नाही. वास स्वतःचा वास घेऊ शकत नाही. हे असे सर्व अशक्य आहे. याचप्रमाणे आत्मपरब्रह्म स्वतःचे स्वतःला सिद्ध करत नाही. ते आपल्याला करावे लागते. त्यायोगे अविद्या अज्ञान आपोआप लुप्त होते. करावे लागत नाही. ओवी क्रमांक 79. चराचरा पाणी पाजणी, करू येईल एके क्षणी, परी पणियासी पाणी पाजले काही. अर्थात चराचर सृष्टीला एका क्षणात पाणी पाजता येईल, तथापि पाण्याला पाणी कोणी पाजेल का. संपूर्ण जगतात चल अचल सजीव निर्जीव अशा समस्त सृष्टीला पाणी पाजता येईल, तथापि पाण्याची तहान पाणी पाजून कशी भागविणार. हे असे करणे अशक्य आहे. याचप्रमाणे आत्मपरब्रह्म स्वतःचे स्वतःला सिद्ध करत नाही. ते आपल्याला करावे लागते. त्यायोगे अविद्या अज्ञान आपोआप लुप्त होते. करावे लागत नाही. ओवी क्रमांक 80. 60 दिवस माझी एकादा होय ऐसा, जे सूर्यासी सूर्य जैसा डोळा दावी. अर्थात 360 दिवसात एक तरी दिवस असा आहे का, की सूर्याने स्वतःच्याच डोळ्याने स्वतःला पाहिले. वर्षभरात एकदा तरी सूर्य स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःला पाहतो का. हे असे होणे अशक्य आहे. याचप्रमाणे आत्मपरब्रह्म स्वतःचे स्वतःला सिद्ध करत नाही. ते आपल्याला करावे लागते. त्यायोगे अविद्या अज्ञान आपोआप लुप्त होते. करावे लागत नाही. ओवी क्रमांक 81. कृतांत जरी कोपेल, तरी त्रैलोक्य हे जाळील, वाचुनी आगी लाविल आगासी काही. अर्थात प्रलय देवता जर कोप पावली तर ती त्रैलोक्य भस्मसात करेल, परंतु ती अग्नी जाळू शकेल का. प्रलय देवता त्रैलोक्य जाळून भस्म करू शकते, परंतु ती अग्नीला जाळू शकत नाही. या ब्रह्मांडात शिव आणि शक्ती अनेकविध वस्तुजगत निर्माण करतात. त्या वस्तू येथे काही काळ टिकवतात, त्यांचे संगोपन पालनपोषण करतात, आणि तो काळ संपला की त्या वस्तू स्वतः विलीन करून घेतात. त्यामधून पुन्हा नवनिर्मिती होते. हे असे उत्पत्ती स्थिती लय अव्याहत होत असते. हे असे होणे किंवा न होणे कोणाच्याही हाती नाही.
ही कोणाचीही मर्जी नाही. शिव आणि शक्ती हे सर्व करत असतात. तथापि शिव आणि शक्ती आत्मपरब्रह्म निर्माण करू शकत नाही. कारण आत्मपरब्रह्म परम आहे, स्वयंभू आहे, आदी अनादी आहे, तेच मूलभूत आहे. शिव आणि शक्ती त्यामुळे आहे. यास्तव आत्मपरब्रह्माला जाणायचे असेल तर त्यासाठी फक्त आत्मपरब्रह्मालाच जाणावे लागते. तेथे अन्य काही जाणून काहीही फायदा नाही, कारण आत्मपरब्रह्म एकमेवा द्वितीय आहे. ओवी क्रमांक 82. आपणपे आपणया दर्पणे विण धात्रेया समोर होवावया ठाकी आहे. अर्थात प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही जर स्वतःचे रूप समोर हवे असेल तर त्याला आरशाशिवाय अन्य पर्याय नाही. विश्व निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाला जर स्वतःचे मुख पाहायचे असेल तर त्याला आरशाचीच मदत घ्यावी लागते. तथापि ही सोय आत्मपरब्रह्माबाबत नाही, कारण आत्मपरब्रह्म हे आत्मपरब्रह्म आहे. ते अरूप आहे, एकमेवा द्वितीय आहे. त्याला जाणायला अन्य काहीही उपयुक्त होत नाही. त्याला जाणायचं असेल तर फक्त त्यालाच जाणावे लागते. ओवी क्रमांक 83. दिठी दिठी ते रिघोप आहे, रुची रुची ते चाखू सुये, की चेतया चेवू ये हे नाहीच की. अर्थात दृष्टी स्वतःची दृष्टी पाहू शकत नाही, रुची स्वतःची चव घेऊ शकत नाही. जो जागा आहे त्याला जागे करता येत नाही. डोळे अनेकविध बाह्य गोष्टी पाहू शकतात, परंतु ते स्वतःला पाहू शकत नाहीत. पदार्थाची चव अन्य कोणी घेऊ शकतो, परंतु चव स्वतःची चव घेऊ शकत नाही. तसे जाग्याला जागे करता येत नाही. या अशा गोष्टी करणे अशक्य आहे. आत्मपरब्रह्म स्वतःला स्वतःच सिद्ध करू शकत नाही. त्याची अनुभूती इतरांनी घ्यावी. हरिओम.